35 वर्षानंतर चमकेल या तारखेला जन्मलेल्या लोकांचे नशीब. तुमच्या जन्मतारखेचा मूलांक 8 आहे का? कारण जन्मतारीख यांचा मूलांक 8 असलेले लोक मेहनती असतात. या लोकांना वयाच्या 35व्या वर्षानंतर यश मिळतं आणि या व्यक्ती स्वतःच्या बळावर आयुष्यात यश मिळवतात. हे आम्ही सांगत नाही, तर हे अंकशास्त्र सांगत आहे. होय, हे अंकशास्त्र कोणत्याही व्यक्तीचं भविष्य आणि जीवन जाणून घेण्याचा एक मार्ग मानला जातो. यामध्ये गुणाच्या आधारे अंदाज मानले जातात. अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या तारखेपासून त्याच्या आयुष्याबद्दल बरंच काही जाणून घेता येते. तर काही संख्यांचा आपल्या जीवनावरही मोठा प्रभाव पडत असतो. आणि अशा 8 क्रमांकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तो शनिदेवाशी संबंधित आहे. चला तर मग, कोणत्या जन्मतारखेचा मूलांक 8 आहे आणि कोणत्या व्यक्तीचं नशीब 35व्या वर्षी चमकेल? अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 जन्म या तारखेला झाला असेल, चांगला 8 असतो. 8 अंकाचा स्वामी शनिदेवांना मानलं जातं. त्यामुळे मूलांक 8च्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. त्यांचा जन्मतारखेचा मूलांक 8 असतो. अशा व्यक्ती रहस्यमय स्वभावाच्या असतात. त्यांना त्यांच्या गोष्टी कोणालाही पटकन सांगता येत नाहीत. शिवाय या व्यक्ती खूप मेहनती असतात. त्यांनी ठरवलेल्या कामात ते यश मिळवतात. त्यांना साधं जगणं आवडतं. ते फारसे सामाजिक नसतात. मात्र या व्यक्ती कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाहीत. नशिबावर विसंबून न राहता आपल्या कर्मावर त्या व्यक्ती लक्ष केंद्रित करतात. त्यांना जे आपल्या आयुष्यात हवं असतं ते आपल्या कष्टाने ते मिळवतात. त्या व्यक्ती अतिशय कठोर परिश्रमी असतात आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना चांगलं स्थान प्राप्त होतं. शिवाय आयुष्यात कितीही समस्या आल्या तरीही या व्यक्ती लवकर हार मानत नाहीत. संकटांना ते धैर्याने सामोरे जातात. अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो त्या व्यक्ती रहस्यमय असतातच, पण त्यांना निष्काळजीपणा अजिबात आवडत नाही. मूलांक 8 असणारी लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात. शिवाय या व्यक्ती आपलं कामही वेळेवर पूर्ण करतात. त्या लोकांना निष्काळजीपणा आवडत नाही. शिवाय या व्यक्तींचे नशीब सुमारे 35 वर्षांनी चमकतं. यामागचं कारण म्हणजे 8 क्रमांकाचा स्वामी आहे आणि शनी हा संथ गतीचा ग्रह आहे. त्यामुळे हे ग्रह उशिरा फळ देतात. मात्र गरीब कुटुंबात जन्म घेऊन या व्यक्ती वयाच्या 35व्या वर्षी भरपूर पैसा कमवतात आणि त्याबरोबरच या व्यक्ती अमाप संपत्तीचे मालक बनतात. शनिवार आणि शुक्रवार हा शुभ दिवस असतो. त्याचबरोबर या लोकांसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळचा मानला जातो. तर दुसरीकडे या लोकांना ॲटोमोबाईल क्षेत्र, इंजिनिअरिंग, पेट्रोल पंप, तेल आणि लोखंडी वस्तूंच्या संबंधित जर यांनी हा व्यवसाय केला तर त्यांना नक्कीच यश प्राप्त होतं. शिवाय 8 मूलांक असलेल्या व्यक्तींनी आपल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्याही महिन्याच्या 8, 17 व 26 तारखेला काम सुरू करावे. कारण 8 हा मूलांक शनिदेवाचा असल्याने त्यांच्यासाठी शनिवार हा अधिक लाभदायक ठरू शकतो. म्हणजे शनिवार त्यांच्या दृष्टीने शुभ मुहूर्त मानला जातो. शिवाय आपल्या जन्मतारखेत 8 मूलांक असलेल्या व्यक्तींनी यांच्यात काही उणीव असेल तर त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टी इतरांबरोबर करण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यांची कधीही फसवणूक करू नये. याबरोबरच कोणालाही अंधारात ठेवू नये. कारण या व्यक्तीच्या समोर काही गोष्टी आल्यानंतर त्यांना फार मोठ्या प्रमाणात सामना करावा लागेल. तर अशा प्रकारे 8, 17, 26 या तारखेला जन्मलेल्या लोकांचे नशीब 30 वर्षानंतर चमकणार. शिवाय ज्यांच्या जन्मतारखेचा मूलांक 8 आहे, शिवाय त्या व्यक्तींनासुद्धा वयाच्या 35व्या वर्षी यश प्राप्त होतं.
असं सांगितले जातं. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचाली बदलत राहतात, ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होतो. ज्योतिषांच्या मते जर कोणत्याही राशीतील ग्रहांची हालचाल योग्य असेल तर यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते. परंतु ग्रहाच्या चुकीच्या हालचालीमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. ग्रह नक्षत्रांच्या सतत बदलत्या हालचालीमुळे अनेक शुभ अशुभ योगही तयार होतात, ज्यांचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. आम्ही तुम्हाला सांगतो की ग्रह आणि नक्षत्राच्या बदलामुळे वृद्ध योग तयार होत आहेत, ज्यांचा काही राशींवर शुभ प्रभाव तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडेल. चला तर मग जाणून घेऊया वृद्धी योगाचा तुमच्या राशींवर काय परिणाम होईल. पहिली रास मेष रास. मेष राशीच्या लोकांचा काळ जास्त चांगला दिसतो. तुम्हाला कोणाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते, जे भविष्यात खूप उपयुक्त ठरेल. तुमच्या चांगल्या वागण्याने लोक प्रभावित होतील. एखाद्या नातेवाईकासोबत काही गैरसमज चालू असतील तर ते दूर होतील. तुमच्या आयुष्यातील कोणतीही मोठी समस्या सोडवली जाऊ शकते. पालकांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपल्या कामावर विश्वास आणि कठोर परिश्रम केल्यास यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. 2 वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांचा काळ आनंदाने भरलेला असेल. तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन केवळ आनंद देईल. 2 वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांचा काळ आनंदाने भरलेला असेल. प्रतिकूलतेचा सामना करण्यास सक्षम असाल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर त्याचा चांगला फायदा होताना दिसतो. जे लोक कपड्यांशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना अधिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे. एखाद्या कामात तुम्हाला वडीलधाऱ्यांचा सल्ला मिळेल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मित्रांसोबत हँग आऊट करण्याची योजना आखू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेम जीवनात सकारात्मक बदल होईल. तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांचा काळ खास असेल. ऑफिसमध्ये बॉसने दिलेले काम तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे कराल आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. जर तुम्ही आधी एखाद्याला पैसे दिले असतील तर ते परत केले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक शांती मिळेल. तुम्ही तुमचे काम इतरांकडून करून घेऊ शकाल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचे मित्र वाढतील. 4 कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपली उपस्थिती मोलाची ठरेल. अनुभवी लोकांशी ओळख वाढू शकते, जे तुमचा व्यवसाय वाढवण्यास मदत करतील. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील. तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत चांगले निकाल मिळवू शकता. खेळाशी संबंधित लोक त्यांच्या प्रशिक्षकाकडून काहीतरी नवीन शिकतील आणि त्यांची सर्वोत्तम कामगिरी करतील. राजकारणाच्या क्षेत्रात निगडित लोकांचा मान सन्मान वाढेल. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांचा काळ बऱ्याच अंशी ठीक राहील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका, अन्यथा तो तुमचा विश्वास तोडू शकतो. घरातील वडीलधाऱ्यांची विशेष काळजी घेणे, वेळेवर औषध देणे गरजेचे आहे. या राशीच्या लोकांसाठी काळ खूप चांगला राहील. तुमचे एखादे पुस्तक प्रकाशित होऊ शकते, जे लोकांना आवडेल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा केलेले काम बिघडू शकते. कौटुंबिक सदस्यांसह एखाद्या छान ठिकाणी भेट देण्याची योजना करू शकता. घरातील मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना खूप फेरबदल होतील. कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. पालकांच्या आशीर्वादाने तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता, ज्याचा भविष्यात चांगला फायदा होईल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. गरजूंना मदत करण्याची संधी मिळाली तरी ती जरूर करावी. समाजात मान प्रतिष्ठा वाढेल. जे अनेक दिवस नोकरीच्या शोधात घरोघरी भटकत होते त्यांना लवकरच चांगली संधी मिळू शकते. तुमचे चांगले विचार समाजात वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुळ रास.
तुळ राशीच्या लोकांचा काळ सुवर्णकाळ असणार आहे. जर एखाद्या मित्राशी मतभेद झाले तर ते संपेल. तुम्हाला एखादी मोठी उपलब्ध संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या आनंदाला थारा नसेल. ऑफिसमध्ये चांगली कामगिरी कराल. पदोन्नतीसह पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही कोणतेही जुने कर्ज माफ करू शकाल. तुमचे वडील तुम्हाला काम सोपवतील, जे तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. विद्यार्थ्याचे मन अभ्यासात व्यस्त राहील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळ मध्यम फलदायी राहील. तुमचे रखडलेले काम पूर्ण केल्याने तुम्हाला मनशांती मिळेल. तुम्ही काम करण्याच्या पद्धतीत काही बदल करू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे लोक प्रभावित होतील. तुमच्याकडून काहीतरी शिकायला आवडेल. गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असाल. घरगुती गरजा पूर्ण होतील. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायात तुम्ही कोणतेही नवीन तंत्रज्ञान वापरू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात तुम्ही कोणतेही नवीन तंत्रज्ञान वापरू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. लव्ह लाईफ सुधारेल. धनुराशीच्या लोकांचा काळ चढ उतारांनी भरलेला असेल. तुमची आर्थिक स्थिती कमकुवत राहील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. मित्रांसोबत एखाद्या छान ठिकाणी जाण्याची योजना आखू शकता. ऑफिसमध्ये काही कामाबाबत चर्चा होऊ शकते. तुमच्या बोलण्याशी सर्वजण सहमत होतील. या राशीचे लोक जे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी वेळ खूप खास असेल. विवाहित लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. 10. मकर राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल राहील. कठीण प्रसंगांना तोंड देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. लव्ह लाईफमध्ये काही अडचण येत असेल तर ती संपेल. नात्यात गोडवा वाढेल. फक्त तुमची मेहनत तुम्हाला यश देईल. राजकारणाशी संबंधित लोकांना एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कोणत्याही प्रवासात लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळेल. कुंभ राशीच्या लोकांचा काळ चांगला जाईल. कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल, जे पुढील यशासाठी उपयुक्त ठरेल. ऑफिसच्या कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुखकर होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. तुमची मेहनत तुमच्या आयुष्यात यशाचे रंग भरेल. तुमचे काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला उपासनेत अधिक रस असेल. कुटुंबियांसह मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता. मालमत्तेशी संबंधित कामे पुढे जातील. मीन राशीच्या लोकांसाठी काळ उत्तम राहील. जे व्यवसाय करतात त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. काही प्रतिष्ठित लोकांचे सहकार्य मिळू शकते. जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल. तुम्ही ऊर्जेने काम कराल. कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी का ज्या राशींना फायदाही होईल आणि काही राशींसाठी अनुकूल पण असणार नाहीत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.